नागपूरच्या चिटणीस पार्कवर अण्णा हजारेंची सभा सुरू आहे आणि या सभेच्या काही काळ आधीच अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली होती अण्णांच्या गाडीवरती आणि त्यानंतर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली। तीच दृश्य आपण पाहतोय। नागपूरच्या चिटणीस पार्कातल्या सभेला जाताना अण्णा हजारेंच्या ताफ्यातल्या गाडीवरती दगडफेक झाल्याचा प्रकार घडला होता। गाडीच्या काचा फुटल्या, मात्र अण्णा हजारे सुरक्षित असल्याची माहिती कळतेय आणि त्यानंतर तिथे गोंधळ माजला। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी नागपूरहून आपल्या सोबत आहेत। रजत, नेमकं काय घडलं, काय गोंधळ झालेला आहे? ही जी दृश्य आपण पाहतोय ज्याच्यामध्ये युवक काँग्रेसचे कार्यकर्ते जे अण्णाची ज्या ठिकाणी सभा नियोजित होती तो स्थान आहे चिटणीस पार्क आणि त्या चिटणीस पार्कच्या जवळ हे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते निदर्शनं करत होते। मुळात काल जेव्हा भंडारामध्ये अण्णा हजारेंची सभा संपली त्याच्यानंतर संध्याकाळी भंडारामध्ये काही अज्ञात लोकांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधींसंदर्भात काही बदनामीचा मजकूर असलेली एक पुस्तिका तिथे त्या ठिकाणी वाटली आणि त्या काँग्रेसच्या नागपूरच्या कार्यकर्त्यांचा रोष होता। कालची अण्णांची सभा संपल्यानंतर पुढची सभा आज नागपुरात होती, त्यामुळे नागपुरात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चिटणीस पार्कच्या जवळ या प्रकारची निदर्शनं केली। मात्र ज्यावेळेस ही निदर्शनं झाली त्यावेळेस अण्णा हजारे रवी भवन जो सरकारी सर्किट हाऊस आहे त्या ठिकाणी होते आणि तेव्हा अण्णा हजारे तोपर्यंत या ठिकाणी पोहोचायचे होते आणि निदर्शनं करणारे जे कार्यकर्ते होते त्यांना काही लोकांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर ही गोंधळाची परिस्थिती सगळी निर्माण झाली होती। अण्णा हजारे ज्या गाडीवरती दगडफेक झाली त्या गाडीमध्ये अण्णा हजारे नव्हते, तर त्या गाडीमध्ये काही पुस्तकं होती, पण त्या पुस्तकांमधला मजकूर जो होता तो खरोखर इतका आक्षेपार्ह होता का? अण्णा हजारेंच्या ज्या गाडीवर जी स्कॉर्पिओ गाडी सांगितली जात आहे ती सध्या नागपूरच्या तहसील पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलेली आहे। पोलीस सध्या त्याच्या संदर्भात कुठलेही शूटिंग करण्याची परवानगी देत नाहीये। मात्र अण्णा हजारेंचे जे सहकारी आहे सुरेश पठारे त्यांच्यासोबत खासगी स्पष्टरित्या सांगितलंय की ही गाडी अण्णा हजारेंसोबत राळेगण सिद्धीतून 1 मे मध्ये जेव्हापासून हे सगळी यात्रा सुरू झाली तेव्हापासून निघालेली आहे आणि याच्यामध्ये प्रचाराचं साहित्य जातो। आज संध्याकाळी अण्णा हजारे यांची मीट द प्रेस सोबत एक मुलाखत नागपूरच्या श्रमिक पत्रकार भवनामध्ये झाली, तेव्हा ही गाडी अण्णा हजारेंच्या कॉन्वॉय सोबत होती। त्याच्यानंतर ही संबंधित गाडी जी स्कॉर्पिओ ज्याच्यावर दगड फेकल्याचं सांगितलं जात आहे ही गाडी कोतवाली परिसराकडे गेली आणि अण्णा हजारे पत्रकार भवनातून सर्किट हाऊस जो आहे रवी भवन त्या ठिकाणी विश्राम करायला गेले आणि तिथून काही काळ विश्राम केल्यानंतर अण्णा हजारे सभास्थानी आले। त्यामुळे दगडफेक जेव्हा त्या स्कॉर्पिओ गाडीवर झाला तेव्हाही अण्णा हजारे त्या गाडीसोबत कुठेही न होते असं स्पष्टरित्या नागपूर पोलिसांनीही सांगितलेलं आहे आणि सुरेश पठारेंनीही आमच्यासोबत बोलताना मान्य केलं आहे की ती गाडी कॉन्वॉय मध्ये नव्हती, ती तिसऱ्या ठिकाणी होती आणि तेव्हा त्याच्यावर दगडफेक झाली आणि चिटणीस पार्कचे जे सभास्थान आहे त्याच्या जवळ गाडी असताना ही दगडफेक झाली आहे आणि अण्णा हजारे पूर्णपणे सुरक्षित आहे आणि सध्या मंचावर आहेत आणि इतर वक्त्यांची भाषणं होत आहेत आणि थोड्या वेळानंतर अण्णा हजारे स्वतः नक्कीच रजत, तू आपल्यासोबत राहास, पण या संपूर्ण प्रकरणाबद्दल थोड्या वेळापूर्वीच विश्वजित कदम काँग्रेसचे नेते त्यांच्याशी आम्ही बातचीत केली होती। पाहूयात विश्वजित कदम यांनी काय म्हटलं होतं। मला खरं काय घटना प्रत्यक्षपणे घडली ह्याची मला कल्पना नाही, पण मला आत्ताच काही चॅनल्सवरनं असं कळतंय आणि काही मला तिथनेही फोन आले होते आमच्या युथ काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांचे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की एका जीपमधून का एका कुठल्या तर रस्त्यात काही कार्यकर्ते काही आमच्या नेत्या सोनियाजी गांधी आणि आमचे नेते राहुलजी गांधी यांच्या बाबतीत काहीतरी वैयक्तिक विचित्र आरोप असलेले काहीतरी पुस्तकं छापलेले काहीतरी वाटप करत होते आणि ते जेव्हा तिथे जात असताना आमच्या युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना काहीतरी लक्षात आलं आणि तिथे काहीतरी बाचाबाची झालेली आहे आणि त्यातनं काहीतरी तिथे थोडंसं घटना घडलेली आहे असं मला कळतं, पण नेमकं अजून काय प्रत्यक्ष घडलं हे मला माहित नाहीये। पण अशा प्रकारची हिंसक प्रतिक्रिया, दगडफेक केली जाणं हे योग्य नाहीये आणि अशीच घटना घडल्याचं समोर येतंय। नाही, अशी जर घटना घडली असेल तर निश्चितपणे आम्ही युथ काँग्रेस म्हणून ह्या घटनेचं समर्थन करत नाही आणि निश्चितच ही काँग्रेसची प्रवृत्ती नाही आहे। परंतु कुठल्याही बाबतीत जर आमच्या नेत्या श्रीमती सोनियाजी गांधी आणि राहुलजी गांधींबाबतीत जर काहीतरी चुकीचे आणि असे विचित्र वैयक्तिक स्तरावर जाऊन कोणी गलिच्छ पातळीवर जाऊन आरोप करत असेल तर ते सुद्धा आम्ही युथ काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून कधी खपवून घेणार नाही आणि मी तर आज आवाहन करेल जर अशी पुस्तकं असतील, असे मला कळतंय तिथे काहीतरी पुस्तकं त्यांना ताब्यात मिळालेली आहेत असतील तर ताबडतोब राज्य शासनाने अशा पुस्तक छापणाऱ्यांवरही कारवाई करावी। नक्कीच
रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. रजत, दोन्ही बाजूंकडनं आरोप प्रत्यारोप सुरू झालेले दिसत आहेत. गोंधळाची परिस्थिती होती तिथे आता काय नेमकी स्थिती आहे? या ठिकाणी सभा सुरळीतपणे सुरू आहे. मोठ्या प्रमाणावर त्या सभेला गर्दी आहे. मात्र संध्याकाळी ज्या पद्धतीने रजत, थोड्या वेळापूर्वीच गोंधळाची परिस्थिती होती, दृश्यांमध्ये आम्ही पाहू शकतोय, पण आता तिथली परिस्थिती कशी आहे? रजत यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाहीये. अण्णांचे कार्यकर्ते पुस्तकं वाटत होते ज्यामध्ये काँग्रेस विरोधी साहित्य होतं आणि त्यामुळेच युवक काँग्रेसच्या नेत्यांनी तिथे जाऊन त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळेच बाचाबाची झाली असं म्हणणं आहे विश्वजित कदम यांचं. तर दुसरीकडे गाडीवरती दगडफेक झाल्याची माहिती सुरेश पठारे यांनी दिलेली आहे. गाडीच्या काचा फुटल्या, मात्र अण्णा सुरक्षित ठिकाणी होते, त्या गाडीमध्ये नव्हते. ताफ्यातली गाडी जरी असली तरी ती गाडी वेगळ्या ठिकाणी उभी होती, वेगळ्या ठिकाणी पार्क केली होती. ज्या चिटणीस पार्कमध्ये सभा सुरू आहे तिथेच, तिथून जवळच ही गाडी होती आणि त्या सभेच्या ठिकाणापासून जवळच हा प्रकार घडलेला आहे. रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. रजत, गोंधळाचं वातावरण होतं, पण आता तिथली परिस्थिती कशी आहे? पोलिसांनी काही पावलं उचललेली दिसत आहेत का? या ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त आता आपल्याला पाहायला मिळते. कारण अण्णा हजारेंची सभा सुरू होण्याच्या अर्धा तास पूर्वी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे निदर्शन या ठिकाणी झाले आणि शहरामध्ये दुसऱ्या ठिकाणी अण्णा हजारेंच्या सोबत आलेली एक गाडी जी त्यांच्यासोबत राळेगण सिद्धीमधून आली त्याच्यावर दगडफेक झाली आणि या दोन घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या सभास्थानी कडक पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे आणि सुरळीतपणे आता सध्या ही सभा सुरू आहे. अण्णा हजारे स्वतः आता बोलत आहेत. त्यांच्या भाषणाला नुकतंच सुरुवात झालेली आहे आणि नागपूरचे सगळे वरिष्ठ पोलीस अधिकारी ते घटनास्थळी या ठिकाणी उपस्थित आहेत. रजत, अण्णांकडून किंवा त्यांच्या निकटवर्तीयांकडून याविषयी काही प्रतिक्रिया मिळालेली आहे का? जो आरोप काँग्रेसकडनं, युवक काँग्रेसकडनं केला जातोय की त्या गाडीमध्ये जे साहित्य, जी पुस्तकं वाटली जात होती त्यामध्ये काँग्रेस विरोधी आक्षेपार्ह असं साहित्य लिहिलेलं होतं. अजून तरी अण्णांकडून किंवा अण्णांच्या कुठल्याही सहकार्याकडून या पद्धतीचा जो आरोप युवक काँग्रेसकडून केला जात आहे त्या संदर्भात कुठलंही वक्तव्य आलेलं नाहीये. मात्र सुरेश पठारे ज्यांनी जी गाडी वर हल्ला झाल्यासंदर्भातली बातमी सर्वात आधी कळवली होती, त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या ज्या गाडीवर हल्ला झाला त्या गाडीमध्ये अण्णांच्या यात्रेसंदर्भातलं प्रचार साहित्य आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपामध्ये काँग्रेसच्या कुठल्याही नेत्यासंदर्भात असं अपमानजनक मजकूर असलेलं कुठलंही साहित्य नाही आणि असं जर साहित्य कोणी छापत असेल तर आम्ही स्वतः त्याची निंदा करतो असं त्यांनी स्पष्ट करताना सांगितलेलं. मात्र अजून कॅमेरासमोर येऊन अण्णा हजारे किंवा त्यांच्या कुठल्याही सहकार्याने या संदर्भात खुलासा केलेला नाहीये. धन्यवाद रजत या सर्व माहितीबद्दल. तर दोन्ही बाजूंनी दोन वेगवेगळे आरोप होताना आपल्याला दिसत आहेत. थोड्याच वेळापूर्वी सुरेश पठारे अण्णांचे निकटवर्ती आहेत, त्यांनी या संदर्भामध्ये काय प्रतिक्रिया दिली होती स्टार माझाशी बोलताना आपण पाहूयात. सुरेश पठारे यांनी या संदर्भातली माहिती दिली आणि स्वतः सुरेश पठारे सध्या आपल्यासोबत आहेत. सुरेशजी, काय नेमकी घटना घडलेली आहे आणि तुमचा संशय कोणावर आहे? आपलं काय म्हणणं आहे? नाही, याच्यामध्ये संशय असण्याचं काही कारण नाही. संशय म्हणजे त्या हेमंत ओगले नावाचा युवक काँग्रेसचा पदाधिकारी जे अहमदनगरच्या असल्यामुळे आम्ही इथं ओळखलेले आहे. त्यांनी त्या पुस्तक विक्रीच्या गाडीवर हल्ला केलेला आहे आणि त्यांनी त्याच्या संबंधाने तिथं ते स्वतः होते. त्याच्यामुळे संशय किंवा याची खात्री आहे आम्हाला आणि आम्ही काय आता काही आक्षाने आरोप करतोय असंही काही नाही. त्याच्यामुळे दुसरी गोष्ट, अशा पद्धतीने सत्तेची मस्ती असल्यामुळे जर काँग्रेसचे कार्यकर्ते अशा प्रकारे हल्ले करणार असतील तर काय पद्धतीने हे सरकार वागतंय याची कल्पना महाराष्ट्रातल्या लोकांना येईल. सुरेशजी, त्याचबरोबर घटना नेमकी कुठे घडली? आपण सभेसाठी जात होता असं कळलं. अण्णा हजारे कोणत्या गाडीत होते? कोणत्या गाडीवरती दगडफेक झाली नेमकी? अण्णा हे दुसऱ्या गाडीमध्ये होते आणि अण्णा जे नेहमी स्कॉर्पिओ गाडी वापरतात त्या गाडीवर हा हल्ला झाला. मात्र सुदैवाने त्या गाडीमध्ये अण्णा या दौऱ्यात नाहीत आणि त्या गाडीमध्ये जी विविध कायद्याची, माहितीच्या अधिकाराची, लोकायुक्तच्या ड्राफ्टची जी पुस्तकं आहेत ती तिथं ठेवलेली आहेत आणि त्या गाडीत विक्रीला असतात. त्या गाडीवर हा हल्ला झालेला आहे. सुरेशजी, त्याचबरोबर या संदर्भात पुढची पावलं आपण काय उचलणार? आपण तक्रार दाखल करण्याच्या विचारात आहात का किंवा केली आहेत का? कायदेशीर आम्ही फिर्याद देणार आहोत त्या पोलीस स्टेशनला आणि पोलिसांकडून कारवाईची अपेक्षा करतोय. आता कशा प्रकारची कारवाई होते हे पाहावं लागेल आणि मग त्याच्याबाबत अण्णा काय सांगतायत त्याप्रमाणे अण्णांच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही करू. सुरेशजी, त्याचबरोबर अण्णांची काय प्रतिक्रिया? कारण त्यांच्या समोरच हा सगळा प्रकार घडलेला आहे.
नाही, अण्णा त्यावेळेस विश्रामगृहावर होते. तिथून ते सभेला निघण्याच्या तयारीत होते, परंतु पुस्तकाची जी गाडी आहे ती पोहोचलेली होती. त्यामुळे अण्णांना त्याच्या संबंधाने नंतर आम्ही ज्यावेळेस सांगितलं तर अण्णांनी फिर्याद द्यायला सांगितलेलं आहे. तर नागपूरमध्ये अण्णांच्या ताफ्यातल्या गाडीवरती दगडफेक झाल्याचा आरोप केला जातो. युवक काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी ही दगडफेक केल्याचं म्हणणं आहे सुरेश पठारे यांचं. तर दुसरीकडनं काँग्रेसकडनं मात्र या गाडीमध्ये जे साहित्य होतं, जी पुस्तकं होती, ती काँग्रेस विरोधी आक्षेपार्ह साहित्य त्यामध्ये होतं असा आरोप केलेला आहे. आणि त्यामुळे नागपूरमध्ये गोंधळ सुद्धा झाला, गोंधळाची परिस्थिती सुद्धा निर्माण झाली. अण्णा हजारे मात्र सुरक्षित आहेत. वेळ झाली एका ब्रेकची. पुणे दिनांकमध्ये आज आपण इथेच थांबणार आहोत. पण जाता आता पुन्हा आठवण करून देते, तुमचा आवडता स्टार माझा 1 जून पासून होतोय एबीपी माझा. एबीपी माझा 1 जून पासून